इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. अक्कलकोट रोड MIDC परिसरातील लेक एक्सिम या टॉवेल उत्पादन कारखान्याच्या बॉयलरला शनिवारी 1 ऑगस्ट सायंकाळी 4:30 ते 5 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. मिळालेल्या माहितीनुसार कारखान्याच्या बॉयलरच्या बाहेरील भागात अचानक आग लागली. आग लागलेल्या ठिकाणी लाकडाचा साठा तसेच इतर ज्वलनशील साहित्य असल्यामुळे आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले. यावेळी फटाक्यांच्या आवाजाप्रमाणे मोठे स्फोट सदृश आवाज येत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत स्टोरूम मधील काही अनावश्यक साहित्य, लाकडाचे ओंडके तसेच बॉयलरशी संबंधित साहित्य जळून खाक झाले असून प्राथमिक अंदाजानुसार किरकोळ आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सदर कारखान्याचे चालक इंद्रमल जैन असून आगीत नेमके किती नुकसान झाले याचा पंचनामा सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच MIDC पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून MIDC पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.